नमस्कार, मी सागर जोशी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावाला पाण्याचा वेढा, तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलं। घरातील साहित्य आणि धान्याचं देखील मोठं नुकसान। संततधार पावसामुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमधील माल डोंगरी इथं तलाव फुटला। धानोली पोहा गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरलं। शेकडो हेक्टरवरील पिकं देखील पाण्याखाली। चंद्रपूरमध्ये पिंपळकूट गावालगतच्या रिसॉर्टमध्ये अडकलेल्या 2 पर्यटक आणि 8 कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू। पोलीस बचाव पथकाकडून रिसॉर्टमध्ये अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर ते गाड-चांदूर महामार्गावरील वाहतूक बंद। वर्धा नदीवरील भोयगाव पूल पाण्याखाली। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक नदी आणि छोटे पूल देखील पाण्याखाली। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। चंद्रपूरमध्ये अंधारी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 25 नागरिकांचं रेस्क्यू। अजयपूर, हळदी, पिंपळकूट या गावातील नागरिकांचं रेस्क्यू करण्यामध्ये यश। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधब्याचं विहंगम दृश्य। सतत होणाऱ्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय। रत्नागिरीतील काजळी नदीला पूर, नदीचं पाणी शिवारामध्ये शिरलं। अनेक गावांचा संपर्क तुटला। रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं देखील इशारा पातळी ओलांडली। नारंगी नदीला पूर आल्यामुळे खेड दापोली महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। पुण्याच्या खेड तालुक्यातील कळमोडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणामधून आरळा नदीमध्ये 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीचा संगम असणाऱ्या हरिपूरमध्ये पाणी पातळी वाढली। चांदोली आणि कोयना धरणामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। सांगलीतील कसबे डिग्रज बंधाऱ्याला धबधब्याचं स्वरूप। सेल्फी काढण्यासाठी तरुणांची गर्दी। खबरदारीसाठी प्रशासनाकडे ठोस पाऊल उचलण्याची मागणी। सांगलीमधील शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली। वारणा नदीनं काही ठिकाणी पात्र सोडलं। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्यानं पूर परिस्थिती निर्माण। आलमट्टी धरणामधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सांगली कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। पुजारी टोला धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोली शहरामधील राधे बिल्डिंग जलमय। रस्त्यांवर घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। गोंदिया जिल्ह्यातील हजरा फॉल धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। संततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा देखील प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सातारा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी। धरण क्षेत्रामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी पावसाची नोंद। लातूरच्या अतनूरमधील तिरू नदीवर पुलाला तडे। वाहतुकीला मोठा धोका निर्माण, तर पर्यायी मार्ग तयार करण्याची मागणी। गडचिरोली जिल्ह्यातील 5 राष्ट्रीय महामार्गासह 30 मार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीला देखील अनेक गावांशी संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। खेड शहरावर पुराचं संकट। मुसळधार पावसामुळे दापोली खेड मार्ग बंद। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील कोसारा पूल पाण्याखाली। पुरावर पाणी साचल्यानं वाकडी वरोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अमळगावमध्ये प्रवेशद्वाराची कमान कोसळली। निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यानं कमान कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। गडचिरोलीमधील मेडीगट्टा लक्ष्मी धरणामधून 4.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। गोदावरी नियंत्रणात, तर इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। वर्धा जिल्ह्यातील सेलूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। तात्काळ पंचनामे करत मदत करा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। धान पिकाचं देखील मोठं नुकसान। शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदात। पावसाच्या हजेरीनं अनेक भागामध्ये पिकांना नवसंजीवनी। नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस। खरीप हंगामातील पिकं बहरली। शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा।
परभणीमध्ये पावसाची संततधार, चांगल्या पावसानं पिकं बहरली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या नांदगावात देखील पावसानं ओढ दिल्यानं बाजारपेठा ओस, पेरण्याही खोळंबल्या, शेतकऱ्यांसह खत विक्रेते देखील अडचणीत. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प, अंजनारी ब्रिजवरील वाहतूक थांबवली, काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी. हिंगोली जिल्ह्यातील नदी नाले कोरडे ठाक, अद्यापही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत. ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रेला उद्यापासून सुरुवात, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये 4 दिवस संघर्ष यात्रेचं आयोजन. पोलीस कोठडीमधील जेवण बेचव, मनोरमा खेडकरचा आरोप, जेवण बेचव असल्यानं आरोप पुणे पोलिसांनी मात्र फेटाळले. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल, काळगेंनी निवडणूक विभागाला सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचा याचिकेत दावा. जळगावमध्ये अंमळनेरमधील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष अनंत निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नाशिकमध्ये वसंतदादा साखर कारखान्याची विक्री निविदा रद्द करण्याची मागणी, उमराणे बाजार समितीकडून 24 जुलैला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा, कारखान्याचा कारभार पुन्हा एकदा सभासदांच्या हाती देण्याची मागणी. नंदुरबारमध्ये जलजीवन मिशन योजनेतील 92 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं, भ्रष्टाचाराच्या आरोपासह निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई, सर्वपक्षीय आंदोलनानंतर कारवाईचा बडगा. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले, पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनावर देखील परिणाम, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवरच्या दरात वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांची आवक कमी, आवक घटल्यानं भाज्यांचे भाव 100 रुपयांवर तर काही भाज्या 300 रुपयांवर, सामान्य नागरिकांना मोठा फटका. वर्ध्यामध्ये दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा 15वा दीक्षांत समारोह, वेगवेगळ्या शाखेतील 1721 विद्यार्थ्यांना दीक्षा प्राप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी, शहरातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह, शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल, शिर्डी नगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमली, साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं असणार. वाशिमच्या पोहरादेवी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातील वंजारा बांधव दाखल, बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी तीर्थक्षेत्राची ओळख. जळगावच्या यावलमधील महर्षी व्यास मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह, व्यास मंदिरामध्ये महापूजेचं आयोजन. तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाईन सशुल्क दर्शन पास रद्द करण्याची मागणी, पुजारी बांधवांकडून मंदिर संस्थांना निवेदन. अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा, अक्कलकोट नगरीमध्ये स्वामींचा गजर. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल, संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण. 26 जुलैला विठुरायाची प्रक्षाळ पूजा होणार, विठुरायाला गरम पाणी आणि दह्या दुधानं स्नान घालत रुद्राभिषेक केला जाणार, 24 तास दर्शन बंद होणार, तसंच देवाचे राजोपचार आणि नित्योपचार पूर्ववत सुरू होणार. पुण्याच्या दौंडमध्ये आईचं झाड संकल्पनेतून वृक्षारोपण, उजाड माळरानावर झाडं लावत तरुणांकडून नवसंजीवनी. जळगावच्या रांजणगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम, घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेवर देणाऱ्यांना मोफत धान्य दळून दिलं. पालघर एमआयडीसीमध्ये औषध बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.